तुला हसताना घेते. या ब्लॉगला किती व्ह्यूज येतील असं तुला वाटतं? तू आहेस तर यायला पाहिजे चांगलेच. तर मी निघालीये पुरुष नाटकाच्या टीमला रिसीव्ह करायला. हॉटेलवर येऊन रूम चेक केल्या तोपर्यंत कलाकारांची बसही आली होती. मग गेलो बाकी टीमची व्यवस्था बघायला. इथे बाकी 15 जणांचं चेक इन केलं आणि आता नाश्ता केला आणि थेट आलो मेडिकलमध्ये. कारण स्पृहाताई सर्दीने जाम झाली होती आणि पुढे तिचे आणखीन 4 प्रयोग आहेत. आणि आता मासे कुठे खायचे यावर गहन चर्चा चालू आहे. मग दुपारी सिद्धेश दादाकडे म्हणजे आमंत्रणला सगळ्यांना जेवायला घेऊन आले. कोलकडी आणि तिवळ्यानं सुरुवात झाली. मग प्राची मॅडमने जेवण आणायला सुरुवात केली. आणि एक्सप्रेशन्स बघून सगळं कळतंय, मी वेगळं काही सांगायची गरज नाही. जवळपास अर्धा समुद्र आमच्या टेबलवर होता आणि व्हेज पदार्थ पण होते. मी पण मोदकांवर ताव मारला आणि हा माझा हॅपी डान्स. खूप जेवलो, त्यापेक्षा खूप खूप जास्त मजा केली. चर्चासत्र पण झाली. आणि आता चालत 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 निघाले बघ दादा. जेवून दमलो. बरं, या 2 दिवसात मी शरद सरांसोबत पण खूप फिरली, पण त्याचा स्वतंत्र ब्लॉग करणार आहे. दिवसभराची मजा मस्ती आवरून संध्याकाळी नाट्यगृहात. आज दिवसभरात मी इथे फिरकलेली पण नाही. मग आल्या आल्या लगेच हिसाब किताब केला आणि तेंडुलकर काकांसोबत जाऊन स्टेजची व्यवस्था पाहिली. मग दीप्तीताई म्हणाली की आज निवेदन तू करायचंय, पण त्यामुळे हा एक अविस्मरणीय क्षण माझ्या वाट्याला आला. ही रील पाहिली नसेल तर लगेच जाऊन पहा. कलाकारांचा सन्मान होऊन नाटक छान सुरू झालं आणि मध्यंतरात आम्ही वर आलो तेव्हा माणूस आहे मागे छान मजा मस्ती चालू होती. नाटक संपल्यावर आई आणि सरांची भेट घालून दिली आणि दुपारचं जेवण इतकं जड झालं होतं की स्पृहाताई सगळ्याला नको म्हणत होती. पण सोलकडीला नाही हा. छान हसत खेळत जेवण पार पडली. उद्याच्या आमच्या शाकाहारी पार्टीचा मेन्यू ठरला. मग इतर फॉर्मॅलिटी पूर्ण केल्या. अविनाश सरांनी केटरिंग साठी छान रिव्ह्यू दिला आणि मग सर्व कलाकारांना रात्री हॉटेलवर सोडून 3 वाजता घरी आलो. आता बाकी कुठे कुठे फिरलो आणि काय काय मजा केली यासाठी भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये.